बीड जिल्ह्यातील वृक्ष लागवडीची गिनीज बुकात नोंद, मात्र सरकारी अधिकारीच तोडतात झाडे। 7 ऑगस्टला बीडमध्ये 30 लाख झाडं लावून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड झाला, पण महिनाभरातच शासकीय कार्यालयाजवळील झाडांची कत्तल केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला। एकीकडे पालकमंत्री झाडे लावतात तर दुसरीकडे अधिकारी झाडे तोडतात। या प्रकरणावर जिल्हाधिकाऱ्यांनी फक्त चौकशी करतो, जेल प्रशासनाला विचारतो एवढंच उत्तर दिलं। राज्याचे उपमुख्यमंत्री व बीडचे पालकमंत्री यांनी 7 ऑगस्टला 30 लाख वृक्ष लागवड करून गिनीज बुक मध्ये नोंद केली, मात्र रस्ता रुंदीकरणात मोठी झाडे तोडली गेली। ही झाडे त्याच ठिकाणी लावावीत असं नसून दुसरीकडे लागवड करावी लागते असं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं। जेल परिसरातील तोडलेल्या झाडांबाबत मात्र माहिती घेऊनच उत्तर देऊ अशी उडवाउडवीची भूमिका त्यांनी घेतली। मला मी सांगितल्याप्रमाणे त्याचा डिटेल्स देण्यासाठी मी तिकडे सुप्रिंटला सांगितलं, तेव्हा डिटेल घेऊन फॅक्चुअल पोझिशन घेऊन पुढच्या कारवाई करू। उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत 7 ऑगस्टला बीडमध्ये 30 लाख वृक्ष लागवड झाली, मात्र जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील कारागृह परिसरातील 70 वर्षांची झाडं तोडली गेली। याला कोणाची परवानगी आहे? आर्थिक व्यवहार तर नाही ना, असा सवाल उपस्थित होत असून जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ कठोर कारवाई करावी अशी मागणी होत आहे। खरं तर म्हणजे आपल्या मराठवाड्याच्या नशिबाला कायमचा दुष्काळ पुजलेला आहे। त्याचं कारण असं आहे की वातावरण बदल कशामुळे होत आहे तर झाडांची संख्या खूप कमी आहे। 2005ला आपल्याकडे फक्त 1% जंगल होतं आणि त्यानंतर 9-10ला शतकोटी वृक्ष लागवड आली। लोकांच्या सहभागातून आणि शतकोटी वृक्ष लागवडीच्या माध्यमातून जवळपास आता 1%हून 5-6% आता मराठवाड्यामध्ये जंगल वाढलेलं आहे। परंतु दुसरीकडे बेसुमार अशी वृक्षतोड चालू आहे, ही कुठंतरी थांबली पाहिजे। आत्ताच आपल्याकडं आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि आपले जिल्ह्याचे कलेक्टर यांच्या मार्गदर्शनाखाली 30 लाख झाडांची लागवड झालेली, याची नोंद आपल्याकडं म्हणजे इंडिया बुकमध्ये झालेली आहे। खरं तर हे आमच्यासाठी आणि पर्यावरण प्रेमीसाठी म्हणजे अतिशय गौरवाची बाब आहे। असं काम केलं तर मला वाटतं हे मराठवाड्यावर दुष्काळ पडणार नाही, परंतु दुसरीकडे मात्र बेसुमार वृक्षाची म्हणजे तोड चालू आहे, कत्तल चालू आहे। हे जे रस्ते झालेले आहेत त्याचे टोल नाके चालू झालेले आहेत, परंतु तिथले झाडं लावायला कोणी तयार नाही, कारण 5-5, 10-10 वर्षांना म्हणजे रोड उदास झालेले आहेत। म्हणजे नागपूर ते म्हणजे बीड आणि बीड ते म्हणजे नगरपर्यंत कुठल्याही रोडला म्हणजे वृक्षाची लागवड केलेली आहे, आणि जी झाडं लावलेली आहेत त्याची देखभाल करायला कोणी तयार नाही। आणि म्हणून आता एवढा मोठा कार्यक्रम झाला याची आमच्यासाठी आनंद आहे, परंतु आपल्या जिल्ह्याचे म्हणजे जिल्हा अधिकारी यांच्याच कार्यालयाच्या बाजूला कारागृहामध्ये म्हणजे कारागृहाच्या परिसरामध्ये खूप मोठे असे झाडं तोडलेले आहेत। कारण हे कुणा याला परवानगी दिली, हे कशासाठी झाडं तोडलेले आहेत, काय कारण आहे हे कारण शोधलं पाहिजे आणि जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांनी थोडं जिल्हा अधिकाऱ्यांनी लक्ष दिलं पाहिजे। फॉरेस्ट डिपार्टमेंटनं परवानगी दिली का, नगरपालिकेनं परवानगी दिली का, आणि ज्यांनी परवानगी दिलेली विनाकारण त्याच्यावर सुद्धा कारवाई केली पाहिजे। आणि जर कारवाई नाही झाली तर आम्ही आमचे पर्यावरणप्रेमी एकत्रित करून यांच्यावर असं तीव्र असं आंदोलन करू का। त्याचं कारण आहे, कारण दुष्काळ नेहमी पडायला लागलेला आहे, हे थांबवायचं असेल तर आपल्या म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय धडाडीचे आहेत, तर त्यांच्या माध्यमातून हे वृक्षतोड करणाऱ्यावर तात्काळ म्हणजे आळा बसवावा अशी विनंती करतो। आणि ज्यांनी झाडं तोडलेले ते अनलिगल त्यांचा मी या प्रसंगी वृक्षमित्र अभियानच्या वतीने जाहीर निषेध करतो। बीडमध्ये अजितदादा पवार यांच्या हस्ते हरित बीड अभियानांतर्गत एका दिवशी 30 लाख वृक्ष लागवड होऊन गिनीज बुक मध्ये नोंद झाली, मात्र जिल्हा कारागृहातील मोठमोठी झाडं तोडून 3 ट्रक भर लाकूड काढण्यात आलं। संबंधित अधिकाऱ्यांवर दंडात्मक कारवाई व्हावी अशी मागणी करून आंदोलन झालं असून तक्रार पालकमंत्री व पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे यांच्याकडे करण्यात आली आहे। करतायत यामध्ये पालकमंत्री अजित पवारांचाही फोटो आहे आणि पंकजा मुंडेंचाही फोटो घेतला आहे। वृक्ष लागवडीसाठी हे आंदोलन करतायत। काय गेल्या महिन्यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री बीड माननीय अजितदादा पवार यांच्या हस्ते हरित महाराष्ट्राच्या धर्तीवर हरित बीड अभियान राबवलं गेलं, तेव्हा एका दिवसामध्ये तब्बल 30 लाख झाडे लावली म्हणून इंडियन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव नोंदलं गेलं। जिल्हाधिकाऱ्यांचा सत्कारही झाला। या अभियानांतर्गत शासकीय कार्यालयामध्ये झाडे लावणं यासाठी जाहिरात आणि लाखो रुपये शासनाने खर्च केला। मात्र बीडमध्ये पाहिलं आपण तर बीड जिल्हा कारागृहाच्या शासकीय कार्यालयामध्ये जे 40-50 वर्षापूर्वी जी जुने झाडं आहेत ती विनापरवाना तोडण्यात आली। दुसरी गोष्ट म्हणजे एखादी शासकीय मालमत्ता जर असेल तिला विक्री करायची असेल, जी शासकीय रितसर पद्धत असते ती न वापरता खाजगी वाहनात करण्यात आली। एकंदरीत हा प्रकार बीड जिल्ह्यातील पर्यावरणप्रेमी आणि वृक्षप्रेमींनी या ठिकाणी उघडकीस आणलेला आहे। आमची अशी मागणी आहे की हरित बीड अभियानाला हरताळ फासणाऱ्या जिल्हा कारागृह अधीक्षक जे आहेत
त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे, प्रशासकीय आणि दंडात्मक कारवाई व्हायला पाहिजे। आज या ठिकाणी कारागृह विभागाचे विशेष महानिरीक्षक आलेले आहेत, ते आता अहवाल काय देतात। आमची अशी मागणी आहे की त्यांनी कठोर कारवाई पाहिजे, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक संदेश दिला पाहिजे की झाडे तोडणा प्रकरणी जो कोणी हायगाई करेल त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल। जर IG यांनी अहवालमध्ये कठोर कारवाई जर नाहीच केली तर भविष्य काळामध्ये आम्ही सर्व पर्यावरणप्रेमी, वृक्षप्रेमी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू। बीड जिल्हा प्रशासन सातत्याने कुठल्या ना कुठल्या कारणावरून चर्चेत असतंय आणि गेल्या 3-4 दिवसापासून जे बीड जेल आहे ते सध्या चर्चेत आहे। अनेक दिवसांपासून बीड जेल चर्चेमध्ये होतं। जे मुख्य आरोपी होते संतोष देशमुख खून प्रकरणात जे वाल्मिक कराड होते ते याच जेलमध्ये आहेत। त्यांच्यावरती VIP ट्रीटमेंट दिल्याचा देखील या जेलमध्ये आरोप झाला। त्यानंतर जेलमध्ये गांजा पकडल्याची देखील चर्चा झाली, त्यावर आरोप झाले। त्यानंतर एका कैद्याकडे मोबाईल देखील मिळाला अशी देखील चर्चा झाली व त्यावरती देखील जेल प्रशासन वादामध्ये सापडलं। आणि नवीन वाद म्हणजे इथला जो आहे तो इथली जी झाडं आहेत, जी जुनी झाडं आहेत त्या झाडांवरती अक्षरशः जेल प्रशासनाकडून कुऱ्हाड चालवण्यात आली। जे इथले जेलर आहेत, जे म्हणजे पीटर गायकवाड यांच्याकडनं ही इथल्या जेल प्रशासनातल्या ज्या मैदानामधली ज्या मोकळ्या जागेवरती जी झाडं होती ती आता या झाडांची कत्तल करण्यात आलेली आहे। आपण पाहू शकतो इथे जे जुनं झाड आहे याची कत्तल केलेली आहे आणि आतमध्ये देखील बरीचशी काही झाडे आहेत याची देखील कत्तल करण्यात आली। या म्हणजे बीडमध्ये काल वृक्षप्रेमींनी देखील यावरती आंदोलन केलं आणि जेल प्रशासनावरती कारवाई करावी अशी देखील मागणी केली, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देखील दिलं। पण आज जिल्हाधिकारी स्वतः जे नगर रोड आहे त्या नगर रोडवरती वृक्षारोपण केलं आणि त्या वृक्षारोपणाच्या कार्यक्रमामध्ये त्यांना प्रश्न विचारला गेल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना विचारण्यात आलं की जी बीडमध्ये हरित क्रांती म्हणून काही दिवसांपूर्वी कार्यक्रम झाला होता, या कार्यक्रमामध्ये एकाच दिवशी 30 लाख झाडांची जिल्हाभरामध्ये लागवड करण्यात आली होती आणि या लागवडीमुळे गिनीज बुक ऑफ वर्ल्डमध्ये बीड जिल्ह्याचं नाव नोंदवलं गेलं। पण याच घटनेनंतर बीड जिल्हा कारागृहामध्ये या झाडांची कत्तल केल्यामुळे जेल प्रशासन वादामध्ये सापडल्याचं पाहायला मिळालं। आणि काल सकाळचीच एक घटना आहे की या बीडच्या कैद्यांना काही कामानिमित्त जेलमधील शेती असेल, शेतीचे कामं असतील यासाठी बाहेर काढलं जातं व त्याचवेळी जेल प्रशासनाच्या अधिकाऱ्याची एक कार होती, ती कार त्या कैद्याकडनं धुवून घेतल्याचा एक व्हिडिओ सध्या प्रसारमाध्यमावरती आणि सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होताना देखील पाहायला मिळालं। ज्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना झाडच्या कत्तलेसंदर्भात जो प्रश्न विचारला गेला त्यावरती जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी सांगितलं आहे की मी जी जेल प्रशासनाकडनं झाडांची कत्तल करण्यात आली यावरती एक अहवाल मागवतो आणि जी माहिती आहे ती घेऊन त्यावरती पुढील कारवाई केली जाईल। तर आता जिल्हाधिकारी आणि जे जेल प्रशासनाचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत हे या जेलरवरती काय कारवाई करतात आणि जे कर्मचारी दोषी आहेत यांच्यावरती काय कारवाई केली जाते हे आता पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे। लोकशिवायसाठी दीपक जाधव, बीड।